आज आपण बघूयात वांग्याचं भरीत. वांगी घ्यायचे, ज्याला चारही साईडने कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित, जसं तुम्ही बघू शकता. साहित्य बघूया. 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा खोबऱ्याचं वाटण, दाण्याचं कूट, 2 चमचे मसाला, अर्धा चमचा हळद. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे स्टफिंग मी रेडी फिल करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जे उरलेलं स्टफिंग आहे तुम्ही साईडला बघू शकता, ते मी जेव्हा फोडणी देणार त्याच्यामध्ये आपण टाकूया. तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण वांगी उभी ठेवूयात, जेणेकरून ती व्यवस्थित शिजतील. सगळी वांगी आता मी ह्याच्यामध्ये उभी करून ठेवणार आहे. आणि आता जे उरलेलं स्टफिंग आहे ते आपण साईडने आपण त्याच्यामध्ये सोडून देऊया, जेणेकरून ते पण यूज होईल. आपलं स्टफिंग वेस्ट होणार नाही. आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, कारण आपण हे सर्व अगदी तेलात शिजवणार आहोत. अगदी थोडंसंच आपण पाणी टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करायचं आहे. अगदी अलगद हाताने आपण हे मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि झाकण ठेवून देऊया एक 5 ते 7 मिनटं. त्यानंतर आता आपण बघू शकतो की बऱ्यापैकी आपली वांगी शिजलेली आहेत. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया. तर थोडंसं पाणी ॲड करूया. आता तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे आणि हे आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे. हे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत वगैरे सर्व करून खाऊ शकता. हे आपलं आहे वांग्याचं भरीत रेडी.